काही काही गडबड झाली काका? व्यंकटेशराव, खूप आशेनं तुमच्यावर गुरुकुलाची जबाबदारी सोपवली होती मी. मला वाटलं होतं तुम्ही अतिशय उत्तम ती पार पाडाल, म्हणून हे रजिस्टर फाईल मी घरी मागवून घेतले आणि चेक करत होतो की एक तरी चूक सापडतीये का, एक तरी चूक सापडतीये का. नाही हो, एकही चूक सापडली नाही. उत्तम जबाबदारी सांभाळलेली आहे. माझी निवड चुकलेली नाही. काका किती घाबरलो होतो मी. आता कुठे माझा जीव भांड्यात पडला बघा. म्हणजे आता माझी नोकरी पक्की ना? ते नोकरीचं काय घेऊन बसलास बाबा तू? अरे तुम्ही माझ्या लेकांनी पोटच्या गोळ्यासारखं माझ्या लेकराचा सांभाळ केला, तिच्यावर मायेची सावली धरली, त्याच्यामुळे नोकरी पैसा. काका खरं तर तुमचे खूप उपकार असतात बघा. व्यंकटेश, हे बाबा तू ना आता ते हे उपकाराचं जरा राहू द्या बाजूला. आता एक छान मुलगी बघ, तुझा बार उडवून टाकू, म्हणजे तुझ्या आईची चिंताही मिटेल बाबा. काका खरं तर मुलगी बघून ठेवली असते मी. बर, तिच्यासाठीच इतकी वर्ष थांबलो असतो. ती जर आज हो बोलली ना तर उद्याच्या उद्या लग्नाला उभा राहीन बघा. आणि मग कोण आहे ती मुलगी? नाव तरी सांग. नाव आजोबा, मला तुमची हेल्प हवी असते बघा. बोला छोटे सरकार, काय हेल्प हवी आहे? आणि तेवढी रात्री? आजोबा, मला ना आपल्या गुरुकुलाची पावसाळी सहल करायची असते बघा. आपण सगळे मस्त फिरायला जाऊ म्हणतो मी. पावसाळी सहल अचानक? पाऊस नाही आणि मग पावसाळी सहल कशी काढणार? काहीतरी डाव आहे त्यात तुझा. अहो आजोबा, याची तर डाव कसला म्हणतो मी. माझी आणि ओवीची खूप दिवसांपासून इच्छा असते बघा, कुठेतरी दूर फिरायला जाऊ पावसाळ्याचं. आजोबा, तुम्ही प्लीज आईला सांगा की हो, ही तुमचं नक्की ऐकलं. तिला सांगा चांगले 2-3 दिवस तरी सगळ्यांना कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जाऊया. म्हणजे कसे ना, मला ओवी सोबत खेळायला वेळ मिळत असतो आणि आईला पण. शाब्बास अबीर पोरा, तुला खरंच खूप चांगली कल्पना सुचली आहे. असं झालं आणि सगळे ट्रिपला गेले तर काय सांगावं. या निमित्ताने ओवी सोबत सारंगला पण यावं लागेल आणि तो जर तिथे आला तर दोघं एकत्र येतील. त्यांच्यातलं अंतर ह्या निमित्ताने तरी कमी होईल. अबीर, तुझी आयडिया चांगली आहे. मी विचारून बघतो तुझ्या आईला. हा, बघू ती परवानगी देते का, प्रयत्न करतो. आजोबा, तुम्ही प्रयत्न केला तर मी कुणाच्या तोंडाकडे बघायचं म्हणतो मी. अरे बाबा, तुझ्या इतका मीही घाबरतो की रे तुझ्या आईला, म्हणून म्हटलं प्रयत्न करतो. आजोबा, मला पण खात्री असते की हो, तुमच्या प्रयत्नांना